पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीची न्यूझीलंडचा फलंदाज सेफर्डनं चांगलीच धुलाई केली। दुसऱ्या टी20 सामन्यामध्ये फलंदाज टीम सेफर्डनं आफ्रिदीच्या एकाच षटकात 4 षटकारांसह 26 धावा कुठल्या आणि षटक संपल्यानंतर आफ्रिदीचा चेहरा पाहण्यासारखा होता। बीसीसीआय आपल्या कौटुंबिक वास्तव्याच्या धोरणामध्ये बदल करण्याची शक्यता आहे। खेळाडूंना बोर्डाची पूर्व परवानगी मिळाली तर कुटुंबातल्या सदस्यांना सध्याच्या नियमांपेक्षा जास्त काळ खेळाडू आणि स्पोर्ट स्टाफ सोबत राहण्याची परवानगी दिली जाईल। आयपीएल 2025 मध्ये बदली खेळाडूंबाबत एक नवा नियम लागू करण्यात आलाय। त्यानुसार एखाद्या खेळाडूला हंगामात दुखापत किंवा आजार झाला तर संघ त्याच्या जागी नवीन खेळाडू घेऊ शकतात। हा नियम हंगाम सुरू होण्यापूर्वी आणि हंगाम सुरू असताना लागू असेल। आयपीएल 2025 चा उद्घाटन सोहळा 22 मार्चला कोलकाता इथे ईडन गार्डन्स इथे होणार आहे। या सोहळ्यात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता वरुण धवन परफॉर्म करणार आहेत। याशिवाय प्रसिद्ध गायक अरिजित सिंग सुद्धा सादरीकरण करणार आहे। राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरची प्रकृती अचानक बिघडली। रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला विषाणूजन्य संसर्ग झाल्याचं समजतंय। प्रकृती बिघडल्यामुळे आर्चर सरावात सुद्धा तो सहभागी झाला नाही। न्यूझीलंडनं पाकिस्तान विरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेमध्ये सलग दुसरा विजय मिळवला। दुसऱ्या सामन्यामध्ये न्यूझीलंडनं पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला। किवींनी पाकिस्तानला 15 ओव्हर्समध्ये 9 बाद करत 135 धावांवर रोखलं। त्यानंतर त्यांनी आवश्यक धावा केल्या आणि पाकिस्तानवर विजय मिळवला। अर्जेंटिनाच्या विश्वचषक पात्रता फेरीतून मेसी बाहेर झाला। संघाचे प्रशिक्षक लिओनेल स्कोलोनी यांनी तशी घोषणा केली। त्यामुळे 21 मार्च रोजी उरुग्वे आणि 25 मार्चला ब्राझील विरुद्ध अर्जेंटिनाचा सामना होणार आहे। गोव्याच्या करंजाळे समुद्रकिनारी देशातील सर्वात मोठी खुली जलतरण चॅम्पियनशिप आज आणि उद्या पार पडेल। गोवा एक्वेटिक क्राउन 2025 असे या स्पर्धेचं नाव आहे। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्सच्या सहकार्यानं ओपन वॉटर स्विमिंग अकादमीनं हे आयोजन केलंय।